या परिसरातील वेगवेगळ्या स्पर्धा चिंतामणी बिग बॅश प्रीमियर लीगच्या रूपामध्ये नेहमीच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीसाठी आपण त्यांना ऐकलेलं आहे आणि माझं सौभाग्य की ज्यावेळेस सुप्रीमो ट्रॉफी आम्ही कव्हर केली त्यावेळेस सरांसोबत ती करण्याची संधी मिळाली असे आदरणीय प्रसाद परब सरांना आपण ऐकूया. सामना सुरू होतोय. वर्धन सज्ज होते. स्ट्राईकला दुशान. इलू पॅकर विरुद्ध मी 13. ओव्हर टू प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश. पंच इशारा करता सामन्याचा सुरू होण्याचा. वर्धन बॉलिंग मार्कवर स्ट्राईक केला दुष्यंत कदम. दुष्यंत जाधव. दुष्यंत कदम सारखा तोंडात येते कारण आपण दुष्यंत कदमला बघितलं आहे PF साठी खेळत असताना प्रॉव्हिडंट फंडसाठी खूप सारा लिडर क्रिकेटर जो विरारचा आहे. पण इथे मात्र दुष्यंत जाधव DJ ऑन स्ट्राईक. DJ सोबत आलाय चिंतामणी निकम. पहिला चेंडू वर्धन. वर्धन मोहिते. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह कार्पेट शॉट. व्हेरी फर्स्ट बॉल आणि इथे पण बघतोय ते चेंडू बीट करून जातोय मागे आणि चेंडू कव्हर करून बघतोय त्या ठिकाणी पंचाचा कुठल्या प्रकारचा इशारा नाही. डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडू सुद्धा आपण बघितलं की पहिल्या मॅच सुद्धा आपण बघितलं की सन्मानाने मात्र ते काही चेंडू त्याने खेळून काढले. सेट झाला आणि नंतर आपण बघितलं की त्याने खूप चांगली बॅटिंग केली दुष्यंत जाधवने. वर्धन मोहिते संगनायक बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू दुष्यंत जाधवसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. वॉट अ शॉट. स्लाइस केलाय आणि पंचांचा 2 धावेचा इशारा. डिक्लेअर झोन. एवढा वेगवान फटका. एवढ्या वेगाने ती बॅट चालवली. खूप लवकर ॲक्शनमध्ये आला आणि आपला बॅटचा फेस ओपन करताना आपण बघतो त्या ठिकाणी 2 धावेने खातं उघडलं स्वतःच्या संघात सुद्धा ते दुष्यंतने. धाव संख्या 2. पुन्हा एकदा वर्धन. वर्धन मोहिते उजव्याने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. थांबून एक्झिक्यूट केला. उंच गेलाय आणि धावा मिळतील. धावा मिळतील या ठिकाणी. खणखणीत चौकार. गुड शॉट. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्यामध्ये आपण तडाकेबंद फटका बघितला तो दुष्यंत जाधवच्या बॅटमधून. खणखणीत चौकार. उंच गेला. लांब सुद्धा गेला. आय थिंक मॅच बॉल सुद्धा आल्या रिटर्न कारण प्रेक्षकांना सुद्धा बघायची दुष्यंतची बॅटिंग. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याने फलंदाजाने फटकावलं तो स्ट्रायकिंगला बॅटिंग करतो दुष्यंत जाधव. धाव संख्या 6. ऑन राईस. चेंडू डायव्हर्ट झालाय पण तिथे मात्र बॅकअप आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेपर्यंत निर्धाव चेंडू. इलू पॅकर्स वर्सेस मी 13 असं आपण सामना इथे बघतो मैदानावर. इलू पॅकर्सने पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की खूप मोठ्या फरकाने 31 धावांचा सामना जिंकला होता आणि स्वतःच्या सर्वाधिक टोटल आपण बघितली 68 धावांची. 68 बनवले त्यांनी. फर्स्ट हायेस्ट टोटल आणि 31 धावांनी तो सामना जिंकला होता इलू पॅकर्सने. बॅकफुटला गेला. पुन्हा स्लाइस. काय शॉट आहे. पोझिशन बघा. बॅकफुट थांबला नंतर बॅटचा फ्लेस ओपन करतोय आणि काय कट शॉट बघायला मिळतोय ओव्हर द पॉइंट. एक्सलेंट बॅटिंग. पहिल्या मॅचला आपण बघितलं की पहिल्या मॅच तिथे तो थांबला होता. 52 धावा त्याने नॉट आउट कुठल्या होत्या. आता मात्र तिथून नवीन सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. गुड बॅटिंग. धाव संख्या 8. फुल लेंथ होता. स्टिअर केला होता. मागे जातोय चेंडू हलकीची एज घेऊन आणि फर्स्ट स्लिपमध्ये त्या ठिकाणी झेलची संधी होती. अत्यंत वेगाने चेंडू आला आणि डॉट बॉल. तिसरा चेंडू निर्धाव. धावसंख्या 8 धावा. धावफलक जसा मी मागाशी उल्लेख केला इलू पॅकर या संघाने मध्ये स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या 68 कुठली आणि 69 धावसंख्येचा पाठलाग अभि पलटनने केला होता. त्या ठिकाणी 31 धावांनी ते मात्र ते पराभूत झाले होते आणि 31 धावांनी तो सामना इलू पॅकरने जिंकला होता. तर अजून एक टीम बघतोय अपोनंट त्याच्यात म्हणजेच मी 11 ज्या संघाने 58 धावा कुठल्या होत्या आणि त्या मुवमेंटला तो ही मॅच आपण बघितली टाय झाली होती. श्री साई समत या संघाने धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना सामना बरोबरीच सोडला. सामना टाय झाला आणि दोन्ही संघांना इक्वली 1-1 पॉईंट आपण डिवाइड केला. या मॅचमध्ये आपण निश्चित बघू शकाल की त्या ठिकाणी विजयाची गरज आहे. इलू पॅकर्स ऑलरेडी स्ट्रॉंग पोझिशनला आहे आणि नेट रन रेट त्याचा खूपच चांगला बघायला मिळतो. याचं कारण एकच आहे की 31 धावांनी त्यांनी सामना जिंकलाय त्यामुळे नेट रन रेट त्यांचा खूप चांगला. आपण यावर जर बघितलं तर ज्या संघाने 23 धावांनी सामना जिंकला तो चिंतामणी संघात सुद्धा नेट रन रेट खूप चांगला आहे. दोन्ही सामने त्यांनी
दुसरा सामना ते पराभूत झालेले आहेत. एक सामना जिंकून एक पराभूत. प्रथमेश षटक क्रमांक 2 मध्ये. ओ चेंडू हवेमध्ये समोर खेळायचा प्रयत्न होता चिंतामणी निकमचा, पण टायमिंग करू शकला नाहीये हा चेंडू. आणि धावसंख्या धावफलक क्रमांक बघतोय म्हणजेच दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावसंख्या 10 धावा धावफलकावर. स्ट्राईक केला चिंतामणी निकम. पुढचा चेंडू बॅकवुडला गेला, खूप चांगला फटका थ्रू द कव्हर्स, खूप चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह आणि 2 धावा पुन्हा एकदा. अगेन टूडी. धावसंख्या 12. दोन धाव्यांचे फटके सुद्धा मात्र उपयुक्त ठरू शकतात एक चांगली धावसंख्या सेट करण्यासाठी. आणि तो प्रयत्न सुरू आहे. अजून एक चेंडू ग्राउंडवर आलाय. चांगली बॅटिंग दुष्यंत जाधवने तर चांगली बॅटिंग केली. साहजिकने 8 धावा कुठल्या त्यानंतर बघतो की या ठिकाणी चिंतामणी स्ट्राईक एंडला आला आणि 2 चेंडू आतापर्यंत 4 धावा. गुड बॅटिंग. शॉर्ट ऑफ लेंथ, पण एवढा मोठा फटका मारून सुद्धा मिळतील त्या 2 धावा. फक्त बॅटिंग पॉवर प्ले, मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये आपण बघतो जर तुम्ही त्या बिल्डिंगच्या टेरेसवर चेंडू मारता दृश्य तुम्हाला चौकार मिळतो, पण असे फटके कॉन्फिडन्स देऊन जातात तुम्हाला. हे चेंडू रेंजमध्ये असतात त्याच्यावर मोठे फटके येतात. चांगली बॅटिंग होते. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. समोर खेळायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू मिस टाइम थोडासा. चेंडू ग्राउंडवरच आहे आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले की तिथे कंप्लीट झाले या चेंडूवर आणि धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. दुष्यंत जाधव येते स्ट्रायकिंग एंडला. आमच्यासोबत भुवन तिवारी आहेत जे आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत, ऑफिशियल स्कोरर क्रिक हिरोजचे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट. सर्वाधिक सबस्क्राईब असलेला तर चॅनल कुठलं असेल तर tenniscricket.in, ज्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली, खेळाडूंना चांगलं व्यासपीठ दिलं, त्या चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये बघतो. टेलिकास्ट सुरू आहे. बिग बॅश चिंचपोकळी 12th सीझन 12वं पर्व. धावसंख्या 15. स्ट्राईक एंडला दुष्यंत. बॅकवुडला गेला पण चेंडूला एलिव्हेट करायचं होतं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चेंडू कव्हर करेपर्यंत. नंतर थोडा लेट डिसिजन घेतला दुष्यंतने धाव घेण्यासाठी. निकाल दिला आपण बघतो चिंतामणीने त्या ठिकाणी. तोपर्यंत धावसंख्या थांबली ती 15 वर. 15 विदाउट लॉस. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू प्रथमेश नाईकचा. कव्हर्स मध्ये चांगलं टायमिंग आणि 2 धावा. षटक संपतात ती 2. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर पाहायला ती 17 धावा. 17 विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर. 2 षटकाखेर 17. सामना क्रमांक 8 आपण बदल सुरू केला इथे. ॲज पर शेड्यूल थोडेसे आपण लेट आउट. 6:35 सामना सुरू होणार होता आणि आपण जवळजवळ 1 पाऊण तास आता मात्र लेट झालो. 6:35 नाही 4:35. बराच लेट आहोत आपण. बोली मार्गावर पुन्हा एकदा वर्धन संघाचा संघनायक सेकंड स्पेलमध्ये. षटक क्रमांक 3 ते सुरू होते. स्ट्राईक एंडला चिंतामणी निकम. वर्धनचा पहिला चेंडू. पहिल्या षटकात धावा खर्च केले एकूण 8. ओ गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. वेग प्रचंड होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यशच्या मागे प्रथमेश शेंद्रे. सोनू चेंडू कव्हर करतोय अँड डॉट बॉल. या स्पर्धेसाठी सुद्धा आपण बघतो की कामगार नेते शशांक राव यांचं सुद्धा मात्र मुलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभारी ते आम्ही व्यक्त करत आहोत. धावसंख्या 17 वर थांबली आहे. ऑन दी राईज मारलाय चांगला फटका. झेल ड्रॉप. झेल सुटला आहे.
संधी होती त्या ठिकाणी. त्या संधीचं सोनं करणं तेवढंच इम्पॉर्टंट होतं, झेल घेणं इम्पॉर्टंट होतं. झेल सुटलं त्या खेळाडूकडून. अँड स्कोर मोज ऑन 18. स्ट्राईक एंडला दुष्यंत. दुष्यंत खेळतोय 8 चेंडू 10 वर. चिंतामणी खेळतोय 6 चेंडू 8 वर. एकही एक्स्ट्रा नाहीये. धावसंख्या 18. इलू पॅकर्स वर्सेस मिथ 13. मॅच नंबर 8. ओ समोर मारायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू झेल उडालाय आणि इथे मात्र चूक न करता अप्रतिम झेल फिनिश. दिस इज द बिग विकेट, बिग फिश इन द ट्रॅप. दुष्यंत जाधव बॅक टू डग आउट. अनिकेत परबने मात्र खूप चांगला झेल फिनिश केला आणि इलू पॅकर्सला एक मोठा धक्का लागला मैदानावर. एक जबरदस्त धक्का लागलाय. इलू पॅकर्स संघाचा आघाडीचा फलंदाज, इम्पॉर्टंट ॲसेट, आयकॉन प्लेअर बॅक टू डग आउट. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतो अमित. न्यू बॅट्समन स्वप्नील इन द ग्राउंड ॲट नंबर 3. 1 डाऊन बॅट्समन. 18 लॉस ऑफ 1. मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं की सर्वाधिक धावा कुठलेला संघ इथे बॅटिंग करतो, इलू पॅकर्स. पण इथे संघाने आपल्या संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिलाय. आयकॉनची विकेट त्यांनी काढली आहे कॅप्टनने. नेक्स्ट बॉल वर्धनचा. ओ एज अँड ड्रॉप. वेगवान चेंडू समोर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. लिडिंग एज आणि प्रथमेश इंद्रला चेंडू बीट करून मागे जातोय तो नेटवर. बॅक टू बॅक विकेट होती या ठिकाणी वर्धनसाठी. अनपेक्षित उसळी भेटली. चेंडूला बॅटची एज घेऊन निघून गेला बीट करून प्रथमेशला. अँड डॉट बॉल. स्कोर मूज ऑन 18. धावसंख्या थांबली 18 वर. मागचे 2 चेंडू धावा आलेले नाहीयेत. या स्पर्धेमध्ये आपण बघतो की लकी ड्रॉचा एक नवीन उपक्रम आपण हाती घेतलाय. हो अजून एक दोन निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं की महत्वाची विकेट होती म्हणजे दुष्यंत जाधवची विकेट काढली. त्यानंतर बघतोय या ठिकाणी अत्यंत तिखट मार आपल्याला बघायला मिळतो वर्धनचा, संघनायकाचा. इकॉनॉमिकल स्पेल. आतापर्यंत या इनिंगमध्ये चेंडू त्यांनी टाकले ते 11, धावा खर्च केले ते 9 आणि इम्पॉर्टंट विकेट याच्या हाती लागली आहे. मागचे 3ही चेंडू विकेट आणि 2 निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग बाय वर्धन. एज अँड ड्रॉप. सेकंड टाइम स्वप्नीला संधी मिळाली आहे. सेकंड टाइम आपण बघतो की विकेट किपर प्रथमेश एकदम क्लोज उभा आहे. इट्स नॉट इझी की बॅटची एज घेऊन चेंडू त्यांच्या हातामध्ये आल्यानंतर तो चेंडू हातामध्ये स्टॉप होईल. एकदा ते चेंडून बघितलं की त्याच्या हाताच्या अवाक्याच्या बाहेर, नंतर आपण बघितलं हाताला चेंडू लागून डायव्हर्ट झाला आणि 2 जीवदान मिळाले ती स्वप्नीलला. 3 षटकांचा खेळ समाप्त होय. करंट रन रेट 6चा आहे. धावसंख्या 18 धावा धावफलकावर आहे. आणि बघायचं या मुवमेंटला अजून 3 षटकात किती धावा येतील. बॉलिंग मार्कवर हर्षल. खुतवड. 3 overs 18 रन. लॉस ऑफ 1 विकेट. आणि 3 षटकात धावा आता हव्यात बॅटिंग करताना इलू पॅकर्स संघाला. ज्या इलू पॅकर्सने स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्येची नोंद केली आहे त्यांना आपलं वर्चस्व दाखवावं लागेल. चिंतामणी निकम त्यासोबत बॅटिंगला बघतोय. स्ट्राईक एंडला तो आघाडीचा फलंदाज आहे. स्वप्नीलने मागासपासून आपण बघितलं की 3 चेंडू तो खेळला आहे पण धाव अजून अंकित करू शकला नाहीये का दौडू शकला नाहीये. त्या 3 चेंडू जे डॉट घेते पूर्णपणे विसरून एक चांगली सुरुवात करावी लागेल नेक्स्ट ओव्हरपासून, या ओव्हरपासून. हर्षल खुतवड षटक क्रमांक 4 मध्ये. पहिला चेंडू समोर चिंतामणी निकम. बॅकफुटला गेला. झेल इंडिया. अप्रतिम कॅच. मॅग्निफिसंट कॅच. प्रथमेशने अप्रतिम झेल टिपला त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला. आणि ओपनिंग बॅट्समन ऑल्सो बॅक टू डगआउट. प्रथमेश नाईक एक्सलेंट कॅच. सेकंड विकेट डाऊन. दोन्ही ओपनर्स बॅक टू डगआउट. मिथ 11चं जबरदस्त कमबॅक. मिथ 13
ज्या संघाला पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की एकच पॉईंटवर समाधान मानावं लागलं होतं, जसं आपण मगाशी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा मान्यवरांचा सन्मान आणि त्याचबरोबर आपण सत्कार सुद्धा केला आहे. पण असे काही मान्यवर निश्चित आपण त्यांचं आपल्याला सपोर्ट खूप लाभला आहे या स्पर्धेत यशस्वी करण्यासाठी. त्यामध्ये अजून काही नावं आहेत, त्या निश्चित त्याचा उल्लेख करीन. समाजसेविका सौ समिधा संदीप भालेकर यांचा मी इथे आभार इथे व्यक्त करत आहोत. त्यानंतर उपमहापौर बृहन्मुंबई महानगरपालिका शिवसेनेचे संजय गाडीसाहेब यांचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा मुलाचं सहकार्य स्पर्धेसाठी लाभलं आहे. या सर्वांचे आभार. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय म्हणजेच हर्षने पहिल्या चेंडूवर विकेट काढली आहे. सेट बॅट्समन चिंतामणी नाईक निकमची. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज देतोय अमित जाधव. दूर ठेवला चेंडू, दुरून खेचलाय लॉंग ऑन मध्ये आणि बघा चेंडू कुठे जाऊन लँड होते. पंच कन्फर्म करतायत आणि पंचांचा इशारा येईल तो 2 धावेंचा 2D शॉट. आता थोडंसं मात्र बघूया या ठिकाणी पंचांना थोडंसं कठीण जाईल डिसिजन येईपर्यंत, कारण डे फॉर्मॅट आपण जेव्हा केलं विद्युत प्रकाश जो तेव्हा नव्हता. तो चेंडू एक्झॅक्टली कुठे गेलाय हे सांगण्यात एवढं इझी नाही त्यांच्यासाठी, थोडंसं मुश्किल होईल. पण आमचे व्हॉलंटियर्स मात्र खूप चांगली भूमिका बजावत आहेत. कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही मात्र काळजी त्यांनी प्रत्येकाने घेतली आहे. धावसंख्या 20, 3.2 वर कंप्लीटेड. धावसंख्या 20. हो क्या बात आहे, तिखट चेंडू होता. टप्पा पडल्याचा चेंडू चांगलाच राईज होतोय. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर अमित जाधव. 3.3 षटक म्हणजे आपण बघतो की धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 20 धावा. हो ऑन साईडला खूप चांगलं टायमिंग केलं या चेंडूवर. फटका चांगला मारलाय, स्लॉग हिट केलाय मिड विकेट मध्ये आणि बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. पंच कन्फर्म करतायत फक्त एकच धाव, ओनली 1D. 21. एकवीस धावा धावफलकावर फक्त. धावसंख्येला खूपच चांगला अंकुश ठेवला गोलंदाजांनी. त्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. वर्धनची 2 षटकं, एक षटकान बघतोय जे चालू आहे मैदानावर ते हर्षल खुतवडचं. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. फलंदाज अक्षरशः जखडून ठेवलंय. दुष्यंत बाद झाला. त्यानंतर बघतो की धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लागलाय. चिंतामणी निकम बाद झाला. दोन्ही फलंदाज नौखे तसं आपण बघितलं जातं मैदानावर. अमित जाधव ऑन स्ट्राईक. दूर ठेवलाय. बॅट्समनकडे फुटवर्क न्यायचा फायदा उचलतोय. बॅट्समनचं फुटवर्क रीड करून चेंडू डिलिव्हर करतोय. व्हेरी गुड बॉलिंग. कंजूस गोलंदाज आतापर्यंत त्याने 3च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स हर्षल खुतवड. धावसंख्या 21 वर थांबली आहे. पूर्णविराम लागलाय धावफलकावर. धावसंख्या बनवावी लागेल. दूर ठेवलाय चेंडू. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. लाईनच्या थोडंसं पलीकडे चेंडू. रवी पवार यांचा योग्य सिग्नल. इट्स अ 22. लॉस ऑफ 2. 22 धावा 2 गडी बाद. षटकातले अजून एक चेंडू शिल्लक आहेत या 4थ्या षटकामध्ये. धावा बनवणं गरजेचं, धावा येणं गरजेचं आहे बॅटिंग करताना इलू पॅकर संघासाठी. फुलटॉस आहे. संधीचा फायदा उचलू शकले नाहीये आणि चेंडू मागे निघून जातोय. कामगार नेते सन्माननीय शशांक राव साहेब यांचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. खूप चांगलं योगदान, खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी त्यांचा लाभला आहे. त्याबद्दल शशांक राव साहेब आपले सुद्धा आभार. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 22. करंट रन रेट 5.5चा जो खूपच कमी आहे या मैदानावर. 4 षटकात 22 धावा. धावा येणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले बघायचं कधी घेणार. येस बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय आणि तो ऑटोमॅटिकली अप्पायला सुरू झाला असं मी म्हणेन. 5व्या षटकामध्ये 2 ते 5 या षटकात तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा असतो. 2, 3, 4 या षटकात तुम्ही घेतला नाही तर तो 5व्या षटकात ऑटोमॅटिकली अप्लाय सुद्धा होतो. हेच पंच सांगतात आम्हाला सुबोध गडसे. 22 लॉस ऑफ 5. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. स्ट्राईक केला फलंदाज आहे तो म्हणजेच
स्वप्नील अजून त्याला खातं उघडायचं आहे मैदानावर. पहिला चेंडू संधी होती या ठिकाणी आणि रन दोन्ही हाताने पण बघतो त्या ठिकाणी. वर्धनच्या हातात चेंडू आला तसं सुटला हातातून आणि रनआउटची संधी सुटली आपण बघतो त्या ठिकाणी. पंचांचा 22चा इशारा. पुन्हा एकदा समजा आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभारी ते आम्ही व्यक्त करतो. समाजसेविका सौ समिधा संदीप भालेकर यांचे आम्ही आभारी ते व्यक्त करतो. त्याचबरोबर उपमहापौर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिवसेनेचे संजय गाडीसाहेब यांच्यासुद्धा मी आभारी ते व्यक्त करतो. कामगार नेतेची शशांक राव यांच्यासुद्धा मी आभारी ते व्यक्त करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अमूल्य असं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं या स्पर्धेमध्ये. स्ट्राईक एंड अमित जाधव. धावसंख्या 23. शॉर्ट पिच चेंडू एक मोठा फटका दाखवलाय मिड विकेट मध्ये आणि पंचांचा इशारा. या चेंडूवर खणखणीत चौकार. फटकेमध्ये ग्राउंड मध्येच खूप काही कॉन्फिडन्स बघायला मिळाला आणि ऑन साइडला खूप चांगला पूलचा फटका मिड विकेट बाउंड्रीवर आणि पंचांनी सिग्नल केलाय चौकार. बॅटिंग पॉवरमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न सुरू आहे. सॅटर्डे इव्हिनिंग संध्याकाळचं सत्र आणि प्रेक्षकांची संख्या आता हळूहळू वाढायला लागली आहे. फुल टॉस मारलाय. चेंडू हवेमध्ये त्या ठिकाणी शतशक दूरवर आहे. चेंडू कव्हर करण्याचा त्या ठिकाणी बॅकअप नाहीये. चेंडू डायव्हर्ट झालाय आणि पंच इशारा करतायत, कन्फर्म करतायत चेंडू एक्झॅक्टली गेलाय कुठे. चेंडू बाहेरून बघायचा आतमध्ये आलेला आहे. कन्फर्म करतात पंच. धावा किती मिळतील या चेंडूवर. तर 2 धावा. 2D शॉट. मिड ऑफच्या ठिकाणी आपण बघतो त्या ठिकाणी भिंतीवर चेंडू ब्रश होऊन तो पुन्हा त्या गार्डनमध्ये आलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि धावसंख्या 29. 29 धावा. इनिंग मधले अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक आतापर्यंत या षटकात आले तर 9 धावा. 9 नाही 7 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. पुढचा चेंडू अनिकेत परब. फुल टॉस समोर मारलाय. बघायचं किती लांब जातो या चेंडू. फलंदाज धावून तर 2 धावा इथे पूर्ण करतायत पण पंचांचा याचा इशारा या चेंडूवर 2 धावेचा. 2D शॉट. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा ऑफर कर. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येला आपण बघतो त्या ठिकाणी पूर्णपणे गोलंदाजीने लगाम लावला. चौकार आपण खूप वेळानंतर बघतो या इनिंगमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण बघितले 2 चौकार आले होते दुष्यंतच्या बॅटमधून. खूप चांगली बॅटिंग केली दुष्यंतने. हो गुड बॉलिंग. थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. टायमिंग करू शकला नाहीये. यशीच्या मागून आपण बघतो की त्या ठिकाणी डोळ्याची पापणी लवते तोच प्रथमेश येते मात्र यष्टा उद्ध्वस्त करतो. पंच तेच सांगतात की फलंदाज हा क्रीजच्या आतमध्येच उभा आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 31 लॉस ऑफ 2. 31 धावा 2 गडी बाद. 7 चेंडू इनिंगमध्ये अजूनही शिल्लक आहेत मैदानावर. बघायचं धावा किती बनवतील इलू पॅकर्सचे फलंदाज. श्री साई स्ट्रायकर्स आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स दोन्ही संघांनी टॉससाठी यायचंय. लांबून मारायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे आणि चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतात 2 धावा. 2D शॉट. धावसंख्या 33. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 33. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. श्री साई स्ट्रायकर्स आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स दोन्ही संघांचे संघनायक आपण व्यासपीठावर येऊन आपलं टॉस कंप्लीट करून घ्यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. तेहतीस धावा धाव फलकावर आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. खास करून आज स्पर्धेचा आपण उद्घाटन सोहळा जेव्हा पार पाडला आणि टॉस ज्यांनी कंप्लीट केला ते आधारस्तंभ संतोषदादा राऊत यांचा आभार इथे व्यक्त करतो. शिवसेना शाखा क्रमांक 203 गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख यांचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करत आहोत. त्यांचा मगाशी आपण व्यासपीठावर सन्मान सुद्धा केला. त्याचबरोबर केशरी गावरान मस्त गावरान प्रवीण विनया विजय राणे यांचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. चिंतामणी नेटवर्क्स अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शनचे प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉईंटचे राहुल नार्वेकर, श्री समर्थ ऑप्टिकलचे आधारस्तंभ सिद्धेश खानविलकर, स्वागत कॅटरर्सचे सुधीर पवार, रायझिन चॅम्पचे स्टॉकिस्ट ऑफ टेनिस क्रिकेट बॅट. षटक क्रमांक शेवटचं बॉलिंग मार्कर प्रथमेश चेंद्रे. पहिला चेंडू ऑन द राईज खेळायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर आणि पंचांनी सांगितलंय 2 धावा मिळतील या चेंडूवर. धावसंख्या 35. 35 धावा धाव फलकावर. 35 लॉस ऑफ 2.
निर्णायक षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर. प्रथमेशचा पुढचा चेंडू. ओ हा चेंडू बीमर होता. संधी होती, थोडासा मागे दाबून खेळायचा प्रयत्न, चेंडू येण्याची वाट बघितली पण तोपर्यंत खूप डिले झाला. पण धावा इथे मित्र मिनारने बॅटमधून, पण नो बॉलची एक धाव निश्चितच मिनार. एक बीमर अलाव असतो, पण त्यांनी सांगितलं नो बॉल ती मात्र काउंट केला जाईल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार. स्ट्राईक हिटला स्वप्नील 36, फ्री हिट बॉल. हो ऑप्शनच्या बाहेर होता चेंडू, जवळजवळ वाईटच्या दिशेने चालू होता. त्याच्यावर बॅट वेगाने फिरवली, एकदम टो एंडला चेंडू लागलाय आणि त्या ठिकाणी फ्री हिट कॅपिटलाइज झाली नाहीये. ऑप्शनच्या बाहेर आणि योग्य दिशेने चेंडू टाकला. तो फलंदाज तिथे अटेम्प्ट करणार एवढं माहिती होतं. धावसंख्या 37. इनिंग मधले अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत मैदानावर. ओ ऑन साइडला उंच तर मारल्या, बघायचं धावा किती मिळतील या चेंडूवर. पंच शेवटच्या टप्प्यात चेंडू बकडे बघत असताना पण 85 2 धाब्यांचा आणि 2 धाबे आपण स्कोर कार्डवर ऍड करूया. धावसंख्या 39 झाली आहे, 39. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक ते 2 फटके मोठे हवेत या षटकामध्ये, समोर हवेत. षटकार केला चौकार हवाय. 45च्या पलीकडे धावसंख्या जर असेल तर एक चांगली फाईट होईल मैदानावर. मैदानामध्ये ठाण मारून उभे आहेत. एक संयमी क्रिकेटचा 45 अबोव स्कोर हवाय कमीत कमी येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. 6 ते 7 धावा किंवा 10 धावा दिशेने तुम्हाला बनवावे लागतील अजूनही. पहिलं षटक एकेरी धावसंख्येचं आणि त्यानंतर लाबोल बघायला मिळालाय. स्विजिटचा फटका. अजून एक कन्फर्मेशन सुरू आहे, धावा नक्की किती मिळाल्या त्या फटक्यावर. आपल्याला बघायला मिळालं. क्रिकेट 2 इंचच्या मध्यातून आपण रिप्ले बघूया. व्हॉलंटियर्स कन्फर्म करतील, पंचांना सांगतील. स्क्रीनवर बघूया योगेश दाभोलकरचा हा अंतरिम चेंडू आपण पाहतोय स्क्रीनवर. षटकाची सांगत जरा स्ट्राईकला डाव्या हाताचा. बिग बॅश चिंचपोकळी सर्व पुरस्कारांचे आभारी आम्ही व्यक्त करत आहोत. चिंतामणी वडापाव, शंतनू हिरलेकर मराठी युवा उद्योजक, नैवेद्य कुमार, नैवेद्य योगेश पाटील मराठी युवा उद्योजक, एई एटमॉइस इव्हेंट रितेश गावडे, आदित्य एंटरप्राइजेस, त्रिमूर्ती डेकोरेटर्स, लिव्ह मेड फॉर लिव्हिंग, अथर्व सावंत युवा मराठी उद्योजक. धावसंख्या 38, 1 रन मायनस केलाय. येस थँक्यू. वनडी धावसंख्या 38. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल. कव्हर झालाय, कव्हर झाली धावसंख्या 39 धावा. आणि त्यानंतर लक्ष्मीदीप आर्टचे संदीप भिकाजी मोरे, बाबा कोलाचे श्री सुशांत सावंत आणि स्पोर्टी सॅकचे भगवान सावंत सर्वांचे आभारी ते व्यक्त करतो. अजूनही मैदानावर 3 चेंडू शिल्लक आहेत. ओहो संधी हुकली, संधी हुकली. ओव्हरपिच डिलिव्हरी होती, बॅट गोफणीसारखी फिरली, हेलिकॉप्टर उडवलं होतं पण चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या 39, 39. 2 बॉल टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मध्ये. ऑप्शनच्या बाहेर, ऑप्शनच्या बाहेर लेफ्ट केल्या, जाऊ दिल्या पंचांनी, सिग्नल केल्या. वाईट बॉल. धावसंख्या 40. इन्व्हाइट करतोय बॅट्समनला. आपण बघतो की त्यासाठी सेटअप करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड अमित जाधव आहे, तो खेळतोय 12 चेंडूमध्ये 14 वर. म्हणजे त्याच्या वाटण्यानं या 2 चेंडूत मोठे फटके येणं गरजेचं आहे, जेणेकरून की मोठी धावसंख्या रचली जाईल. ओ क्या बात आहे. सेटअप बघा, सेटअप किती कामी येतोय. आतापर्यंत 2 त्याने वाईट टाकले आणि पुढचे दोन्ही वाईट नंतर त्याने चेंडू निर्धाव टाकलेत. हा सेटअप असतो गोलंदाजाचा, तो सेटअप बघायला मिळतोय प्रथमेश चेंद्रेचा. लास्ट बॉल टू गो. धावसंख्या 40 आणि दोन्ही ओव्हरपिच बॉल होते. हा चेंडू सुद्धा ओव्हरपिच होता. धावा किती मिळतील बघूया या चेंडूवर. 2 आणि धावसंख्या 42. 42 धावा धावफलकावर आणि 43 रन्सचं लक्ष असणार आहे. 40 आणि 40च्या आसपास जर धावसंख्या आपण बघितली तर शारदे विरोधात श्री साई स्ट्रायकर्स मध्ये सामना झाला होता. तिथे 42 धावांचं लक्ष होतं आणि तो सामना इझिली जिंकला होता शारदा 11 या संघाने. या मॅचमध्ये करायचे तर 43 धावा. 43 रन्स टू विन.
43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा मिस टायमिंगचा फटका किरण परबचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जल्लोष बजाव डीजे. जुने जाणते कबड्डीपटू आपल्या विभागातले राजू पारकर यांचं इथे आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. नेक्स्ट मॅचचा राजू पारकर यांच्या शुभ हस्ते श्री साई स्ट्रायकर्स विरोधात चिंचपोकळी चॅलेंजर्स. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे केला जाईल. मोहिल चावडा ते मात्र सज्ज होते श्री साई स्ट्रायकर्स. श्री साई स्ट्रायकर्स अपोनंट टीम चिंचपोकळी चॅलेंजर यांच्यामध्ये टॉस होणार आहे. कॅप्टनने यायचं आहे. चला शशांक आपल्याला कॅप्टन पाठवा आपण. शशांक राव साहेब यांचं आपलं मनपूर्वक आभार. कामगार नेते सुद्धा मुलाचं सहकार्य स्पर्धेसाठी केलंय. चला कॅप्टन लवकरात लवकर पाठवा, वेळ घेऊ नका. चिंचपोकळी चॅलेंजर आपला कॅप्टन पाठवायचा आहे लवकरात लवकर. अपोनंट टीमचा कॅप्टन इथे आहे. चला कॅप्टन या. आपल्या विभागातले प्रसिद्ध कबड्डीपटू जुने जाणते कबड्डीपटू राजू पारकर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. त्रेचाळीस धावसंख्येचा पाठलाग मिड 13 या संघाला करायचा आहे. आणि सलामीची फलंदाज ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतायत. आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. जसं आपण इथे उल्लेख केला की राजू पारकर एक खूप चांगले कबड्डीपटू आहेत, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आपण एक कबड्डीपटूचा कबड्डी समावेशाचा आवाज ऐकणार आहोत. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या सगळ्या मोठमोठ्या स्तरावरच्या क्रिकेट स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या आपल्या मुखातून. मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धा कव्हर केल्या. सुप्रीमो सुद्धा त्यांनी कॉमेंट्री केली आहे. आमच्या बरोबर सुद्धा मागचे कित्येक वर्ष समालोचन करतायत. हे आपण ऐकूया या पुढच्या इनिंगमध्ये आवाज राजेश कुळे यांचा. धन्यवाद. नक्कीच आपण उल्लेख केला सर. टॉस होतोय राजू पारकर सरांच्या शुभ हस्ते, जो आपण पाहतोय श्री साई स्ट्रायकर्स विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स. आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकलेला संघ आहे श्री साई स्ट्रायकर्स. मोहिल काय घेतलंय? मोहिल बॅटिंग करणार की बॉलिंग? बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहत आहोत. या ठिकाणी समिधा संदीप भालेकर मॅडम समाजसेविका, त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिका उपमहापौर संजय शंकर गाडीसाहेब ज्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने. शशांक राव साहेब कामगार नेते. व्यासपीठावर राजू पारकर साहेब आपण पाहत आहोत. आणि या परिसरामध्ये आलो तर निश्चितच आपण पाहिलं तर कबड्डीची सुरुवात शिवनेरी सेवा मंडळ शिंदेवाडी दादर इथून महाराष्ट्र राज्याची होते दरवर्षी. आपण पाहिलं तर नवरात्र उत्सव आणि त्यानंतर आपण संपूर्ण महाराष्ट्रभर स्पर्धा पाहतो या परिसरामध्ये. यस, श्रमिक जिमखाना असेल, नामद जोशी मार्ग, प्रभादेवी, अंकुर, अमर हिंद, कित्येक असे वेगवेगळे दिग्गज संघ होऊन गेले ज्यांनी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधित्व केलं. मुंबई शहर शिवछत्रपती पुरस्कार विजेते. आता मात्र या चेंडूला बॅकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली 2 धावांसाठी. नाही, चौकार आहे. क्या बात है. पहिल्या चेंडूवर आक्रमण, काउंटर अटॅक. नवनवीन खेळाडू आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने मुंबई शहरचाच पंकज मोहिते याला आपण पाहिलं. अजिंक्य कापरे असेल, शिवसान साईल असेल, ज्यांनी ज्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. अमर हिंदचे देखील आपण पाहिलं काही वर्षांपूर्वीच मुंबई शहर जे राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेमध्ये जी हुलकावणी देत होते, फायनल जिंकत नव्हते. ज्या प्रकारे चिपळूणला झालेली स्पर्धा असेल, रत्नागिरी ज्यावेळेस विजयी ठरले, त्यानंतर अहमदनगर. मात्र अहमदनगरमध्ये सुशांत साईलने गोल्डन रेडवर विजय प्राप्त करून दिला मुंबई शहरला. असे कित्येक खेळाडू जे आज मुंबई शहरने घडवले. राजू पारकर सर देखील व्यासपीठावर आहेत. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिला जो वर्ल्ड कप आपण पाहिला तो वडाळा या ठिकाणी 2002, ज्यावेळेस शैलेश सावंत आणि पंकज शिरसाट, वडाळा शेट्टी साहेबांचं योगदान आणि खऱ्या अर्थाने पहिला वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. त्यानंतर दुसरा वर्ल्ड कप पुन्हा एकदा अर्नाळा जे रायगड या ठिकाणी आपण पाहिलं.
गोलंदाज या ठिकाणी पाहतोय, मात्र थोडंसं मॅच तुर्तासाठी थोडी थांबलेली आहे. आपण जिथे शिरवाडकर यांना पाहतो, मुंबई शहरचे आपले असे पंच जे आज आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ज्यांना आपण प्रो कबड्डीच्या पहिल्या पर्वापासून पाहतो, प्रभादेवी यंगच्या ठिकाणी राजेश पडावे सरांची अशी कन्या जिने पहिल्यांदा 2012ला आपण बिहार पाटणा या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकलो होतो महिला विश्वचषक, सुवर्ण 12%, शिवशक्ती. आणि आत्ता जी नोव्हेंबरमध्ये ज्या पद्धतीने भारताने पुन्हा एकदा कबड्डीचा वर्ल्ड कप जिंकला, ज्यामध्ये सोनाली शिंगटे हे देखील आपलेच मुंबई शहरची शिवशक्तीची खेळाडू राजू पारकर सर या ठिकाणी आहेत, संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निश्चितपणे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज होतो अमित. पहिल्याच बॉलवर चौकार आणि सुरुवात. पुन्हा एकदा संधी मिळाली आणि संधीचं सोनं करतोय. बॅकफुटला गेले, चेंडूला पाठवलं 2 धावांसाठी. वॉट अ शॉट, फुल पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं उजव्या पायावर आणि चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. धावसंख्या 6, धावांचं लक्ष आहे 43. या अगोदर आपण पाहिला होता जो सामना नीरा 11 विरुद्ध ज्यावेळेस शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच संपली होती, ज्यावेळेस आपण पाहिलं होतं अभिज पलटन. व्हाट अ शॉट, घुटना टेक और चौका देख. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक. मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला म्हणतात काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. चेंडूंची वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. चौकार, एक चौकार, 2, 4. 3 बॉलमध्ये 10. प्रमुख गोलंदाजावर काउंटर अटॅक. पहिला पॉवर प्लेचा पूर्ण फायदा उचलताना प्रथमेश शेंद्रे, ज्याच्या बॅटमधून पहिला षटकार आपण पाहिला होता या स्पर्धेतील बिग बॅच चिंचपोकळी क्रिकेट टूर्नामेंट 12th edition that we are celebrating once again. Amit in the first power play, right hand batsman is on strike. Oh, it's a slower one delivery, not exactly middle of the bat. Another dot ball. 4 balls, 10 runs in the first over of Amit. He's really waiting for that slower one, leg break delivery, but not exactly. The pitching was bold in the first 2 deliveries. Next one. Short delivery, once again pull. And another single or double. Wait for umpire signal. And another 2 runs. Adding in the score. Score moves to 12. Last ball to go. पहले ओवर में शुरुआत कमाल की हम देख रहे हैं. 12 रन बने हैं, 1 बॉल बाकी है. गेंदबाजी के लिए तैयार अमित. स्ट्राइक पर प्रथमेश. बहुत ही अच्छा स्टार्ट. 43 का लक्ष्य और एक बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. बेहतरीन, मेरी झलक सबसे अलग. बल्लेबाज कर रहे कमाल. गेंदबाजी इतनी नहीं धमाल, लेकिन कमाल की बेमिसाल बल्लेबाजी. 16 रन और बल्लेबाज को दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. 4 रन. रन संख्या पहले ओवर की समाप्ति के बाद 16 रन. जीतने के लिए रनों की दरकार 27. 30 बॉल, 27 टू विन. गेंदबाजी के लिए अब देखेंगे क्या लेकर आएंगे चिंतामणि निकम को या और अन्य गेंदबाज. स्वप्निल सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार. इंपॉर्टेंट इनिंग की गेंदबाजी की आवश्यकता है, क्योंकि 43 अगर डिफेंड करना है तो आपको अच्छी गेंदबाजी की जरूरत है. ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की चांगलं सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा, अचूक दिशा, योग्य नियंत्रण. Second over, right arm over the wicket. Swapnil from the far end. We are watching Big Batch Chinchpokuri, 12th edition. Second over, Dushan Jadhav, the captain, icon player of this team, and yes, some discussing some points to bowler Swapnil. What kind of the strategy and the length you must be looking for in this over against Akash and batter Prathamesh. One flying slip. Swapnil, first ball. Oh, faster one. And another single adding in the score. Score moves to 17. दुसरा ओव्हर. पहिलाच बॉल टप्पा पडल्याने थोडंसं बाहेर निघणारा. एकेरी धाव, स्ट्राईक रोटेट होतोय आणि आवश्यक आहे. सिंगल डबलने तुम्हाला पुढे जावं लागेल प्रत्येक वेळेस. चौकार, षटकार. क्रिकेटमध्ये आपण कित्येक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट बदललेलं पाहिलेलं आहे.
जसं आपण पाहतो या ठिकाणी या मैदानाचं देखील वेगळं वैशिष्ट्य आहे. लाल मैदान आणि पाहिली टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय. कुठल्या प्रकारे पंचांचा इशारा नाही आहे आणि निश्चितपणे बॉल डॉट. शेवटपर्यंत टर्न होईपर्यंत वाट पाहिली होती. धावसंख्या 17 बिनबाद. गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल स्वप्नील. ओ बैटची एज. बल्ले का किनारा. विकेट कीपर का सहारा नहीं बना. देखिए मौका बन सकता था, मौका बन सकता था. कमाल की गेंदबाजी. बल्लेबाज को इस ओवर में बांध कर रखा हुआ है. बिल्कुल पैर में वो जंजीर बांध कर रखा हुआ है. अगली गेंद और ज्यादा बाउंस. अंपायर का इशारा वाइड. गेंद को करना चाहते थे कुरला. गेंद चली गई पारला. स्वाद भरे शक्ति भरे पार्ले जी का प्रोडक्ट. रन संख्या 18. बिना विकेट के नुकसान पर 43 का लक्ष्य हम देख रहे हैं. अगली गेंद और अच्छा स्ट्रोक विद द टर्न खेला हुआ. कवर पर 2 रन. रन संख्या 20. एक अच्छा हैंड आई कोऑर्डिनेशन नजर आ रहा है. प्रथमेश टेक्निकली बहुत ही साउंड है. एक ज़्यादा अच्छा बॉटम हैंड जो इस्तेमाल करते हैं. और यहाँ पर केवल लेट कट. ताकत भी है, नज़ाकत भी है. और ये सुनील शेट्टी जैसे बलवान भी और बुद्धिमान भी. लेट कर आखिरी समय पर बल्ले का फेस खोला. चेहरा दिखा है बल्ले का. रन संख्या 20 लेकिन कोई रन नहीं वहाँ पर. डॉट बॉल. इस ओवर में अब तक एक वाइड है. 2 रन 1 रन. अच्छी गेंदबाजी. कामयाब गेंदबाज है. 5 बॉल में केवल 4 रन दिए. स्वप्निल तैयार. अगली गेंद. व्हाट अ शॉट. स्ट्रेट 2 रन के लिए. मस्तक पर दस्तक देती हुई गेंद. 2 रन 22. तो 2 ओवर्स के समाप्ति के बाद 22 रन बने हैं. जीतने के लिए 21 की जरूरत. 24 बॉल्स. गेंदबाजी के लिए आएंगे दुष्यंत जाधव. डीजे not only he has to just stop the runs, but yes, he must go for that wickets because wicket is important. You are defending 42, not a big target. Only 7 run extra बनाने हैं. बल्लेबाज जो टीम हम बल्लेबाजी करने वाली देख रहे. मी 13. स्ट्राइक पर आकाश. गेंदबाजी के लिए दुष्यंत जाधव. इसके बाद अगला मुकाबला हम देखेंगे. श्री साई स्ट्राइकर्स बनाम चींस पोखरी चैलेंजर्स. श्री साई स्ट्राइकर्स पहले बैटिंग करेंगे अगेंस्ट चींस पोखरी चैलेंजर्स. पहला बॉल. ज्यादा शॉट. फुल पावरफुल. और जिस तरह से बॉल लैंड हुआ 2 रन. रन संख्या 24. देखिए ज्यादा इतना शॉट गेंद करके तो बल्लेबाज के पास समय है. बैट फुट पर गए थे. मौका था और गेंद को खेल दिया 2 रन के लिए. गेंदबाजी के लिए तैयार. अगली गेंद. 23 बॉल. जीतने के लिए 19 की जरूरत. दुष्यंत. पुन्हा एकदा संधि होती. 2 टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार. रफू चक्कर छूमंतर. लेकिन केवल 1 ही रन मिलेगा. बैट्समैन ने स्ट्राइक को रोटेट किया. धाव संख्या 25. धावांचं लक्ष्य आहे 43. 18 धावा अजूनही करायच्यात 22 चेंडूमध्ये. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही या सायंकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत करतोय. राजू पारकर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. निश्चितपणे कबड्डीतले एक दिग्गज खेळाडू. अशी मी ज्या मोठमोठ्या संघांचा उल्लेख केला. खऱ्या अर्थाने मोठमोठ्या स्पर्धा ज्या आपण राज्यस्तरीय देखील याच ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता मात्र सोपा झेल. दॅट शुड बी टेकन गॉन. प्रथमेश एंद्रे बैक टू द पेवल इन द बिग विकेट. जिस विकेट की जरूरत थी वो विकेट यहां पर मिला. शॉट स्क्वायर लेग पर. खिलाड़ी आउट. मिडल लेग स्टंप पर गेंद थी. फ्लिक करना चाहते थे स्क्वायर लेग के ऊपर से, लेकिन खिलाड़ी वहां पर तैनात थे. अब नए बैटर आएंगे. देखेंगे प्रथमेश एंद्रे आउट होने के बाद अब जिम्मेदारी होगी. क्या वर्धन आएंगे? वर्धन मोहिते और एक कमाल के खिलाड़ी. गेंदबाजी में कमाल हमने देखने मिला था वही. अब बल्लेबाजी के लिए आएंगे आकाश. स्ट्राइक पर आकाश नॉन स्ट्राइक एंड पर है. स्ट्राइक पर वर्धन रहेंगे और गेंदबाजी के लिए दुष्यंत जाधव. देखिए एक फ्लाइंग स्लिप. रन संख्या टोटल 25 बने हैं. 18 की जरूरत 21 बॉल्स में. वर्धन मोहिते नए बल्लेबाज. फ्लाइंग स्लिप. एक पॉइंट पर खिलाड़ी. कवर पॉइंट. एक्स्ट्रा कवर. एक डीप लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. लॉन्ग ऑफ, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट और एक खिलाड़ी कैचिंग पोजीशन में.
देखिए जो मिड विकेट के थे खिलाड़ी अब मिड ऑन पर आ चुके हैं। एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वायर लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, कवर पॉइंट, पॉइंट, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन और एक एक्स्ट्रा खिलाड़ी हम देख रहे जो वाइडिश लॉन्ग ऑफ पर। रन संख्या 25, गेंदबाजी के लिए तैयार दुशांत, अगली गेंद। चेंडूला खेळून काढलेला आहे, चेंडू होतोय डिक्लेअर मध्ये, एक धाव, एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 26। कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, काही वेगळं करण्याची गरज नाही। बेसिक क्रिकेट, बॉलचा टप्पा ओळखून पदल आली तर दाखवावं लागेल। जसं क्रिकेटमध्ये म्हणतात पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी, आय फॉर इंटेलिजन्स ऑफ क्रिकेट बुद्धी चातुर्य, दूसरा सी कंट्रोल नियंत्रण, के फॉर नॉलेज ज्ञान, ई फॉर एनर्जी ऊर्जा स्त्रोत आणि टी फॉर टेक्निक टॅलेंट टेम्परामेंट। पदल आली ते तुमचं तंत्र ते तुम्हाला शो करावं लागतं। तंत्र दाखवत असताना चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकारिणी सदस्य उदय दळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य उदयजी दळवी साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आपण करूया। बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धा 2026, 12व वर्ष, 12व पर्व, ज्याचा आम्हाला गर्व, ज्यामध्ये सर्व आलं आहे। गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल, पुढचा बॉल आणि ओ कॅच उठा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा। इट्स अ लॉलीपॉप, ड्रॉप द कॅच। जसं म्हणतात व्हेन द ऑपॉर्च्युनिटी कम्स इट बिकम्स लिटिल, जेव्हा संधी चालून येते तेव्हा लहान वाटते, बट व्हेन इट गोज इट बिकम्स बिग। सो अनफॉर्च्युनेट, लॉस द कैच और लॉस द मैच। कैच छूटा या मैच छूटा है तो समय पता आएगा। और देखिए अब जीवन है अलग, अंदाज अलग। व्हाट अ शॉट, बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक और गेंद सीमा रेखा के बाहर, बेहतरीन अंदाज से खेला हुआ स्ट्रोक। 4 रन के लिए मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। 4 रन, स्ट्राइक रोटेट हुआ, चौका आया, 3 ओवर के बाद 31 बने। 18 बॉल्स में 12 की जरूरत। देखिए एक कैच कितना इंपॉर्टेंट होता है, एक कैच का अलग महत्व है। बहुत सारे टूर्नामेंट में हमने देखा है जिस तरह से अब 18 बॉल्स में 12 रन संख्या 31, 31। सूर्याचा झेल नसता झाला तर निश्चितपणे दक्षिण आफ्रिकेबरोबर आपण तो T20चा वर्ल्ड कप जिंकलो नसतो। अमनजोत कौर जिने 2 नोव्हेंबर 2025 ज्या प्रकारचा भारतीय संघाने महिला विश्वचषक जिंकला होता, जबरदस्त रनआउट आणि अमनजोतने केलेला तो झेल उल्फ्रोडचा जो निर्णायक ठरला होता। आणि कित्येक वेळा कॅचेस विन मॅचेस, आपण म्हणतो पकडोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। 3 ओवर के बाद 31। बैकफुट पर गए, अपर कट, 2 रन के लिए। देखिए बहुत समय लिया, पीछे गए थे, बैकफुट पर जाकर इस गेंद को लहराया था। 2 रन, रन संख्या इन 2 रनों के साथ अब 33। 10 रन की जरूरत, 17 गेंद बाकी। इन 17 गेंदों में अब जीतने के लिए रनों की दरकार 10। 17 चेंडू, 10 धावांची गरज। गोलंदाज सज्ज, स्वप्नील, पुढचा बॉल समोरच्या दिशेला, सुंदर फटका सजवलेला आहे 6 धावांसाठी। हाय अँड हँडसम, उतुंग नाही, चौकार। छान पद्धतीने बरोबर बॅटच्या खाली बॉलला घेतलं, नजर छान होती, हँड आय कोऑर्डिनेशन छान पाहायला मिळते, समय सूचकता, समय साधना छान पाहायला मिळाली आणि चौकार। धाव संख्या 37, 6 धावांची गरज। आणि या ठिकाणी प्रमुख व्यासपीठाच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव डिक्लेअर। धाव संख्या 1 ने पुढे सरकते 38, 38। 5 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी। एक कॅचचं गणित काय असू शकतं हे आपल्याला नक्कीच कळतं आणि महत्त्वाचं झेल होता, कारण वर्धन सारखा बॅट्समन तुम्हाला मिळू शकला असता। पुढचा बॉल समोरच्या दिशेला मारलेला फटका, कॉल देतोय, बघूया रनआउटची संधी मिळणार का। मात्र 1 धाव, चोरटी धाव, सिंगल, चिकी। लोणावळ्याला गेलो का चंदूलालची चिकी आणि या ठिकाणी आपण
वर्धनची आपण चिकी सिंगल पाहिलं. धावसंख्या 39. धावांची गरज आहे फक्त 4. 14 बॉल. समोरच्या दिशेला मारलेला फटका, थोडंसं थांबलेत, कुठल्याही प्रकारे धाव घ्यायची नाही कारण खूप बॉल्स बाकी आहेत. 13 चेंडूमध्ये केवळ 4 धावांची गरज. यानंतर दोन्ही संघांना विनंती करतोय चिंचपोकळी चॅलेंजर्स आणि श्री साई स्ट्रायकर्स तयार राहा. 2 धावांसाठी डिक्लेअरमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या 41. ओनली 2 रन्स टू विन. 12 बॉल्स. 12 चेंडू, 2 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं प्रसाद परबचं तर पहिल्या 2 मॅचेसना 2.5 तास लागले आणि त्यानंतर तिसरी मॅच केवळ 39 मिनिटामध्ये आपण पाहिली. आपण पाहिलं तर साईश फुल सुंदर त्याने ती मॅच संपवली होती केवळ 2.5 ते 3 ओव्हरमध्ये. गोलंदाजीसाठी येतोय आर्यन. या ठिकाणी एक लेजंड क्रिकेटर, लेदर क्रिकेटर बाबू हडपी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. लेदर क्रिकेटर, टेनिस क्रिकेटर आणि जुने जाणते खेळाडू आहेत. अनुभव ज्या प्रकारचं मगाशी मी नाव घेतलं, गणेश गल्ली असेल, खतरनाक 11 असेल, शशी ब्राईट असेल, जो एक काळ आपण पाहिलं तर फिशर्स 11, माहीम, परेल पॅकर्स, षटकार 11, मोठमोठी मैदान आपण पाहिली. परेलचं कामगार. तर आर्यन येतोय आणि या नुकत्याच ठिकाणी आपण पाहतोय बाबू हडपी सरांचं देखील आगमन झालेलं आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट या परिसरामध्ये वाढलं. गोलबंड्या, कंचन पवार, गणेश गल्ली, लालबाग. धावसंख्या 41. 2 धावांची गरज. 12 चेंडू. विजयी फटका होणार का? आणि 2 धावांनी विजय करतोय. वर्धनचा झेल सुटला. संपला होता खेळ, मात्र ताळमेळचा अभाव पाहायला मिळाला आणि विजयी संघ दुसऱ्या सामन्यामध्ये मी-13 चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकारिणी सदस्य उदय दळवी साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आणि मॅन ऑफ द मॅच आहे 7 बॉल 12 धावा 2 ओव्हरमध्ये 9 धावा देऊन 1 विकेट घेणारा वर्धन मोहिते मॅन ऑफ द मॅच. वर्धन आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठावर